3-4 दिवसापासून माहीने एकच रड लावली होती की मला गार्डन मध्ये जायचं आणि आजही नाही जाणार हे कळल्यावर ती रडत होती. तेवढ्यात राही आली आणि तिला खाऊ देऊन म्हणाली, हे खा तवर मी पप्पांना मनवते. आणि स्माईल बघून समजून जा की प्लॅन सक्सेसफुल झाला. आता जायचे जवळच पण नट्टापट्टा झालाच पाहिजे. मस्त आवरून गॉगल्स वगैरे लावून निघालो. तिथं पोहोचल्यावर पहिले मी माझा हात मोकळा करत राहीला झोक्यावर बसवली आणि राहीचा एकदम लहान बाळासारखा खेळ बघून माही तिला म्हणाली, हे बघ मी कशी स्टंटबाजी करते. पहिले तर एवढा मोठा डोंगर चढले आणि आता हा डुगडुगणारा पूल पार करते. आणि असे 2-3 चक्कर मारून मॅडम दमल्या आणि ह्या बदकावर आयत्या चक्रा खायला बसल्या. बहिणीने घसरकुंडी खेळली म्हणून राहीलाही खेळू वाटली, पण तिला कुठं चढता येते म्हणून पप्पांच्या मदतीने खेळत होती बिचारी. आणि हे दृश्य बघून माही पप्पांना म्हणाली की पप्पा चिटिंग नाही, मी जशी स्टंटबाजी केली ना तशी करून मग खेळायला लावा. त्यावर पप्पांनी अजून एक स्टंट माहीला करायला लावला, ज्याला ती फार भीत होती. बहिणीने मोठा स्टंट केला, मला छोटा तरी करू द्या म्हणून राहीने छोटासा स्टंट केला. खेळून झाल्यावर घरी जाणारच होतो, तेवढ्यात माही म्हणाली 5 मिनिटं अजून खेळू द्या. तिचं झालं ना झालं तर राहीलाही बसायचं होतं. 5 मिनिटाचे 20 मिनिटं झाले पण उतरायला काही तयार नव्हती. 2 तास जरी खेळवलं तर हेच होणार होतं म्हणून त्यांच्या रडण्याकडे लक्ष न देता पोटावर लक्ष दिला आणि पाणीपुरी घेतली. तुम्ही पाण्याने भरलेली पुरी खा, आम्हाला वाळलेली तरी खाऊ द्या अशी माही मला म्हणाली, म्हणून त्यांना सुकी पुरी घेतली. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. जय माता दी.